विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण पेपर 2 मधला मराठी भाषेचा 2019 सालच्या पेपरमधला पूर्ण 30 प्रश्न पाहूया. तर त्यातलं जे आहे ते म्हणजे 31 पासून जे प्रश्न सुरू होतात, तर त्याच्यामध्ये पहिलं होतं फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण. तर पहिलं आहे त्याच्यामध्ये ऑप्शन होतं संत तुकाराम, दुसरं संत ज्ञानेश्वर, तिसरं फ मु शिंदे आणि चौथं होतं विठ्ठल वाघ. तर याचं बरोबर ऑप्शन आहे फ मु शिंदे. तर संत तुकाराम जे होते, संत तुकारामांनी तुकाराम गाथा लिहिलेली आहे. तर संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती आणि विठ्ठल वाघ यांचे बरेचसे कविता संग्रह आहेत. तर हे जो आहे हा कविता संग्रह जो आहे फकीराचा अभंग हा फ मु शिंदे यांचा आहे. प्र के अत्रे यांनी कोणत्या टोपण नावानी कविता लेखन केले. तर प्र के अत्रे यांनी कोणत्या नावाने लेखन केले. तर त्यांनी केलेले आहे केशव कुमार. त्यांनी केशव कुमार या नावाने त्यांनी कविता लेखन केलेले आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रत्येक चरणात 12 अक्षरे व य य य य गण ही कोणत्या वृत्ताची लक्षणे आहेत. तर याचं उत्तर आहे हे वृत्त आहे दुसरं भुजंग प्रयाण. भुजंग प्रयाण या वृत्ताचे लक्षण आहे य य य य. आणि मालिनी या वृत्ताचं लक्षण वेगळं आहे. तसेच वसंत तिलिका जे तिसरं ऑप्शन आहे त्याचं वृत्ताचं गण आहेत त भ ज ज ग ग. हे जे आहे ते त्याचं ऑप्शन आहे. अजून जे इंद्रवजा जे आहे इंद्रवजाचं ऑप्शन आहे त त म्हणजे त्याचे गण आहेत त त ज ग ग. अशा प्रकारचे जे काही आहेत ते भुजंग प्रयाणचं जे आहे ते य य य य ही गण आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला ते जे गण आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावे लागणार आहेत. पुढचा प्रश्न पाहू. शब्दालंकार प्रकारात मोडणारा अलंकार कोणता. तर याच्यामध्ये शब्दालंकार या प्रकारामध्ये मोडणारा अलंकार आहे श्लेष अलंकार. तर भाषेच्या अलंकाराचे 2 प्रकार पडतात. पहिलं म्हणजे शब्दालंकार आणि दुसरं म्हणजे अर्थालंकार. आता अलंकार म्हणजे काय, तर भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेल्या तंत्राला भाषेचा अलंकार असे म्हणतात. तर शब्दालंकाराच्या प्रकारामध्ये आहे अनुप्रास, यमक आणि श्लेष. तर याच्यामधलं यांनी काय विचारलं, शब्दालंकार प्रकारात कोणता अलंकार मोडतो तो श्लेष आहे. म्हणून इथं त्या ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचं पाहू. शुद्ध लेखनाच्या नियमानुसार अचूक शब्द कोणता. तर शुद्ध लेखनाच्या नियमानुसार अचूक शब्द कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 3 निर्गुण. निर्गुण हा शब्द सोडून बाकीचे शब्द काय शुद्ध लेखनाच्या नियमानुसार चुकीचे आहेत. पुढचं पाहू. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती ही साहित्यकृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे. तर ज्ञानपीठ प्राप्त साहित्यकृती ही कोणत्या प्रकारातील आहे, तर ती आहे कादंबरी प्रकारातील. ऑप्शन क्रमांक 4 कादंबरी या प्रकारामध्ये. ययाती ही एक आहे कादंबरी आहे जी विष्णू सखाराम खांडेकर यांनी म्हणजेच विष्णू सखाराम खांडेकर यांनी लिहिली आहे. ह्या ययाती या कादंबरीला 1960 साली साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळालेला आहे व 1974 साली तिला ज्ञानपीठ पुरस्कार देखील मिळालेला आहे. पुढे पाहू. प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर कोणत्या निबंध प्रकारात करणे आवश्यक आहे.
तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1. त्याचा वापर कुठे करण्यात येतो? आत्मवृत्तात्मक आहे ते. प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर सांगणारा स्वतःचा किंवा लिहिणारा स्वतःचा उल्लेख करताना वापरला जातो व त्याच्या नावाऐवजी प्रथम पुरुषी सर्वनाम वापरले जातात. म्हणून आत्मवृत्तात्मक निबंध प्रकारात प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर करणे आवश्यक असते. पुढचं पाहू. तो म्हणाला मी येईन या वाक्यात किती विरामचिन्हे आहेत? तर तुम्ही इथे पाहू शकता की इथं किती विरामचिन्हे आहेत? इथं पर्याय क्रमांक इथं विरामचिन्हे आली आहेत 3. ऑप्शन क्रमांक 2. इथं 3 विरामचिन्हे आलेली आहेत. कारण तसं जर विचार केलं तर इथं 4 सुद्धा विरामचिन्ह आपण म्हणू शकतो. पण इथं पहिलं आहे स्वल्पविराम, दुसरं आहे दुहेरी अवतरण चिन्ह, परत पूर्णविराम आणि क्वेश्चन मार्क. पण यांनी ऑप्शन देताना काय झालेलं आहे की त्यांनी 2, 3, 6 आणि 1 असंच ऑप्शन दिले. त्यामुळं मग आपल्याला हे 3 विरामचिन्ह आपण धरून 3 हे ऑप्शन बरोबर आहे. पुढचं पाहू. पूर्व रूपसंधीचे अचूक उदाहरण कोणते? साजेसा, नुमजे, हातून आणि एक एक हे त्याचं पूर्व रूपसंधीचे उदाहरण आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 साजेसा. साजेसा म्हणजे साजे प्लस असा म्हणजे ए प्लस अ म्हणजे साजेसा. पूर्वरूप संधीचे अचूक उदाहरण आहे. म्हणजेच पूर्वरूप संधी म्हणजे काही मराठी शब्दाची संधी होताना एकत्र येणाऱ्या 2 स्वरांपैकी पहिल्या स्वराचा लोप होतो व दुसरा स्वर कायम राहतो. अशा प्रकारच्या संधीला पूर्वरूप संधी असे म्हणतात. म्हणून याचं ऑप्शन कोणतं आहे? साजेसा. पुढचं पाहू. अव्ययीभाव समासातील शब्द कोणता? पहिलं गैरहजर, दुसरं विद्याभ्यास, तिसरं तोंडपाठ आणि चौथं नवरात्र. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 गैरहजर. गैरहजर हे काय आहे की अव्ययीभाव समासाचे पहिले म्हणजे महत्त्वाचे पद. म्हणजे अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद हे काय असतं? महत्त्वाचं असतं. म्हणून त्याला त्याच्यामध्ये हे इथे गैरहजर हे बरोबर ऑप्शन आहे. पर्याय क्रमांक 1. 41 नंबरचा प्रश्न. छते उन्हाची घराला नांदते जीव पोलती, फुफाट्याच्या वाहना पायामधून घालती, दाह त्याच्या वेदनाचे झेलीत गेले पाहिजे. संदर्भीय काव्यपंक्तीमध्ये कोणता रस आहे? तर इथं कोणते ऑप्शन दिले? पहिलं शांत, दुसरं शृंगार रस, तिसरा करुण रस आणि चौथं जो हास्य रस दिलेला आहे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 करुण रस आहे इथे. छते उन्हाला धरला नांदते जीव पोळती म्हणजे याच्या फुफाट्याच्या वाहना पायामधून घालती. म्हणजे इथं काय आहे की एक करुण वेदनादायी घटना दाखवलेली आहे. त्यामुळे तिथे करुण रस आहे. पुढचा प्रश्न पाहू. 41 नंबरचा. विजोड शब्द जोडी ओळखा. तर पहिलं ऑप्शन आहे घर, उंबरा, दुसरा आहे फूल, ताटवा, तिसरा आहे पाऊल आणि वाटा आणि चौथा आहे घोडा आणि गोठा. तर याची विजोड जोडी कोणती आहे? तर याची विजोड जोडी आहे ऑप्शन क्रमांक 4 घोडा आणि गोठा. पुढचं पाहू. विरुद्धार्थी शब्दाची अचूक जोडी ओळखा. पहिला आहे जवळपास, दुसरा आहे सुपुत्र कुपुत्र, तिसरा आहे रूप स्वरूप, चौथा आहे कुरूप विरूप. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3
ही सुपुत्र आणि कुपुत्र अचूक जोडी आहे ती, सुपुत्र आणि कुपुत्र. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. पळसाला पाने तीनच या म्हणीच्या अर्थदृष्ट्या समांतर असलेली म्हण कोणती? म्हणजे अर्थाच्या दृष्टीने समांतर असलेली म्हण कोणती आहे? पहिलं आहे घरोघरी मातीच्या चुली, दुसरं बळी तो कानपिळी, तिसरं पाचामुखी परमेश्वर आणि चौथं चोराच्या मनात चांदणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे घरोघरी मातीच्या चुली. पुढचा प्रश्न आहे आधी जन्मलेला या शब्द समूह दर्शक शब्दाकरिता कोणता एकच शब्द लागू पडतो? आधी जन्मलेला म्हणजे पहिलं अनुज, दुसरं सुत, तिसरं द्विज आणि चौथं अग्रज. म्हणजे याचा जो बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4 अग्रज. अग्रज म्हणजे पहिला. म्हणजे आपण म्हणतो ना एखादा आधी जन्मलेला म्हणजे पहिल्या मुलाला काय म्हणतं अग्रज, आणि जो लहान असतो सर्वात त्याला काय म्हणतात अनुज. म्हणून पहिलं जो आहे आधी जन्मलेला त्याचा बरोबर शब्द कोणता आहे तो अग्रज. एखाद्या वाक्यात बोलणाऱ्या उद्देशाविषयी जे बोलतो त्याला व्याकरणाच्या भाषेत काय म्हणतात? एक उद्देश, दुसरं विधेय, तिसरं उद्दिष्ट आणि चौथं वक्ता. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 विधेय. एखाद्या वाक्यात बोलणाऱ्या उद्देशाविषयी जे बोलतो त्याला व्याकरणाच्या भाषेत काय म्हणतात? तर विधेय म्हणतात. विधेय म्हणजे काय? एखाद्या वाक्यात बोलणाऱ्या उद्देशाविषयी जे बोलतो त्याला व्याकरणाच्या भाषेत विधेय म्हणतात. आणि उद्देश म्हणजे काय? तर वाक्य ज्याच्याविषयी माहिती सांगते तो वाक्यातील कर्ता असतो त्यास उद्देश असे आपण म्हणतो. पुढचं पाहू. तुम्ही मोरवाडीला निघालात, लोक तुम्हाला चोरवाडीला पोहोचवतील. वाक्य प्रकार ओळखा. तर ह्याच्यातला वाक्य प्रकार कोणता आहे हा? तर हा वाक्य प्रकार आहे ऑप्शन क्रमांक 2 केवल वाक्य आहे हे. तर केवल वाक्य म्हणजे काय? या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते म्हणून या शुद्ध किंवा केवल वाक्य असे म्हणतात. पुढचा ऑप्शन पाहू. खालीलपैकी कठोर व्यंजन कोणते? तर खालीलपैकी कठोर व्यंजन कोणते? पहिलं आहे झ, दुसरं आहे घ, तिसरं आहे ब आणि चौथा आहे ठ. तर याचं बरोबर व्यंजन कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ठ. ठ हे कठोर व्यंजन आहे. तर कठोर व्यंजनामध्ये क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प आणि फ हे सगळे कठोर व्यंजनामध्ये येतात. तर त्यामुळे ह्याच्यामध्ये ठ हे काय आहे? कठोर व्यंजन आहेत. पुढचं पाहू. सव्यय अव्यय मिळून शब्दाच्या एकूण जाती किती आहेत? पहिलं आहे 2, दुसरा आहे 4, तिसरा आहे 6 आणि चौथा आहे 8. तर सव्यय अव्यय मिळून शब्दाच्या किती जाती येतात? तर शब्दाच्या 8 जाती येतात. तर या 8 जाती कोणत्या कोणत्या आहेत शब्दाच्या? तर विकारीमध्ये कोणतं येतं? आपल्याला माहिती शब्दाच्या एकूण जाती 8 आहेत. तर पहिलं येतं नाम, मग सर्वनाम, मग विशेषण, मग क्रियापद. आणि अविकारीमध्ये क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. हे जे आहेत त्या शब्दाच्या किती जाती आहेत? 8. आता पुढचा प्रश्न पाहू. लिंग विचारान्वये चुकीची जोडी कोणती? पहिलं वारा झुळूक, दुसरं वृक्षवेल, तिसरं नदी नाला आणि चौथं नाला ओढा. तर याचं बरोबर ऑप्शन आहे लिंग विचारान्वये चुकीची जोडी ओळखायला सांगितलं आहे. तर याचं बरोबर ऑप्शन कोणतं येईल? ऑप्शन क्रमांक 4 नाला आणि ओढा. नाला आणि ओढा हे काय आहे? चुकीचं ऑप्शन येतं. लिंग अन्वय म्हणजे काय? वारा काय येतो? पहिलं जो आपण पाहिलं तर वारा काय आहे? पुल्लिंग आहे. झुळूक काय आहे? स्त्रीलिंग आहे. वृक्ष काय आहे? पुल्लिंग आहे. वेल काय आहे? स्त्रीलिंग आहे. नदी काय आहे? स्त्रीलिंग आहे. नाला काय आहे? पुल्लिंग आहे.
त्यानंतर पुढचा जो नाला आहे तो पुल्लिंग आहे. ओढा पण काय तो पुल्लिंग, म्हणून दोन्ही ओढा आणि नाला हे काय पुल्लिंग येतं, म्हणून ऑप्शन क्रमांक काय त्यांनी चुकीची जोडी सांगितली आहे ना, म्हणून आपण त्याला नाला ओढा ही आहे. पुढचं पाहू. वचनानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? एक विहार, दुसरं गहू, तिसरं शत्रू आणि चौथं लाडू. तर ऑप्शन क्रमांक याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 विहीर. विहीर काय आहे? वचनानुसार हे शब्द आहे. आता विहीर हे काय एक वचन आहे आणि विहिरी हे अनेक वचन आहे. आणि गहू हा गहू जो शब्द आहे तो दोन्ही वचनात सारखाच वापरला जातो. शत्रू पण दोन्ही वचनात सारखा वापरला जातो. लाडू पण दोन्ही वचनात सारखा वापरला जातो. म्हणून इथलं गटात न बसणारा शब्द कोणता येईल? विहीर. खालीलपैकी प्रत्ययरहित विभक्ती कोणती? तर त्याचं ऑप्शन काय आहे? प्रत्ययरहित विभक्ती जी आहे ती आहे ऑप्शन क्रमांक 2 प्रथमा विभक्ती येते इथे. प्रथमा विभक्ती याच्यामध्ये येते. प्रत्यय रहित म्हणजे ज्याला कोणताच प्रत्यय नाही अशी विभक्ती फक्त कर्ता आहे, तर त्याला काय म्हणतात? प्रथमा विभक्ती. द्वितीय विभक्तीमध्ये तुम्हाला माहिती आहे एक वचनामध्ये सलाते आणि अनेक वचनामध्ये सला नाते वापरलं जातं, कर्म असतं. तृतीयामध्ये ने ईशी, नी ही ईशी अशा प्रकारचे विभक्तीचे प्रत्यय असतात, परंतु जी प्रथम विभक्ती त्याच्यामध्ये प्रत्यय वापरत नाही. आता पुढचा प्रश्न पाहू. कोणत्या प्रयोग प्रकारात कर्म प्रमाणांत असते आणि कर्ता प्रथमांत कधीच नसतो? तर त्याचं ऑप्शन आहे बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन क्रमांक 1 कर्मणी. कर्मणी प्रयोगामध्ये काय असतं की कर्म प्रथमांत असते आणि कर्ता प्रथमांत कधीच नसतो. म्हणजे पहिलं कर्म असताना मग कर्ता असतो. म्हणजेच काय? कर्मणी प्रयोगामध्ये कर्म प्रथमांत असतो व कर्ता कधीच प्रथम नसतो. कर्माच्या लिंग वचन विभक्तीनुसार वाक्यातील क्रियापद बदलत असते. याच्यामध्ये अशा प्रकारे हे होत असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको. बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको ही अनंत फंदीची रचना कोणत्या प्रकारातील आहे? तर ही अनंत फंदीची रचना जी आहे तो जो प्रश्न आहे तो काय केलेला आहे? रद्द केला होता. त्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकत नाही. पुढचं पाहू. तर सलील या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पहिलं आहे लीलायुक्त, दुसरा लीलासहित, तिसरं लीलया आणि चौथं नीर. तर याचं बरोबर ऑप्शन आहे नीर. सलील या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? नील. सलील हा शब्द पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. म्हणजे पाण्याला काय म्हणतात? सलील, नील नाही नीर, जल, उदक, जीवन, अंबू, पय आणि तोय हे सगळे काय आहे? पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढचं पाहू. त्यानंतर थंडी या नामासाठी योग्य विशेषण कोणते? पहिलं मलूल, दुसरं अलगद, तिसरं गुलाबी आणि चौथं वेडी. तर याचं ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 गुलाबी. म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी गुलाबी हा शब्द काय? थंडी या नामासाठी योग्य विशेषण म्हणून वापरला जाऊ शकतो. योग्य विशेषण कोणतं आहे विचारलं ना, त्यामुळे मग गुलाबी हे काय आहे? थंडी या शब्दासाठी योग्य विशेषण आहे. पुढचं आहे मधू लाडू खात असे या वाक्यात काळ ओळखा. तर मधू लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा. तर याच्यामध्ये जो आहे
पहिला आहे रीती भूतकाळ, दुसरा आहे रीती वर्तमान काळ, तिसरा आहे रीती भविष्यकाळ आणि चौथा आहे वर्तमान काळ. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 रीती भूतकाळ. रीती भूतकाळ म्हणजे काय? रीती भूतकाळामध्ये असं असतो, असते, असे असे जे शब्द आहेत ते काय वापरले जातात. हे जे वर्तमान काळात वापरले, रीती वर्तमान काळ असेल त्याच्यामध्ये वापरलं जातं असतो, असतो, असते, असतात. हे जे रीती वर्तमान काळात वापरले जातात. तर रीती भूतकाळात असे, असायचे, ची, चे, च्या, चा असे रीती भूतकाळात वापरले जातात. आणि रीती भविष्यकाळात जाईन, जाईल, जाऊ या प्रकारचे शब्द वापरले जातात. तर इथं रीती भूतकाळ आहे म्हणून इथे पहा असे, असे हा शब्द इथे वापरला गेलेला आहे. तर तो रीती भूतकाळ आहे. पुढचं पाहू. तर जो पुढे एक उतारा दिलेला आहे. तर उतारा काय आहे? तर हुशार मुलं ही खरोखर परमेश्वराची देणगी होय. अशा असामान्य मुलांना वाढवताना मिळणाऱ्या आनंदाची चव ही चाखल्याशिवाय नाही कळणार. म्हणूनच तुमची मुलं हुशार असेल तर अभिनंदन. हो, पण अशा हुशार मुलांना वाढवताना समस्या येत नाहीत अशा गैरसमजामध्ये मात्र राहू नका. उलट अशा मुलांना वाढवताना जरूर ती पथ्ये पाळली गेली नाहीत तर अशी मुलं अधिक समस्या निर्माण करून ठेवतात. अत्यंत बुद्धिमान आणि कल्पक मुलं ही आपले वैयक्तिकच नव्हे तर समाजाची, राष्ट्राची संपत्ती मानून त्यांची बुद्धिमत्ता व कल्पकता विकसित करणे हे पालक म्हणून आपली सामाजिक कर्तव्य ठरत नाही काय? तर ऑप्शन क्रमांक आता याच्यातलं आहे चव चाखणे म्हणजे काय? तर याचं ऑप्शन क्रमांक आहे चव चाखणे म्हणजे काय? तर याचं बरोबर ऑप्शन आहे अनुभव घेणे. याचं बरोबर ऑप्शन काय आहे इथं? अनुभव घेणे. पुढचा प्रश्न पाहू. राष्ट्रीय संपत्ती म्हणून कोणाचा उल्लेख केला आहे? तर राष्ट्रीय संपत्ती म्हणून कोणाचा उल्लेख केलेला आहे? बुद्धिमान आणि कल्पक मुलांचा. पहिलं ऑप्शन आहे सामान्य मुलं, दुसरं पथ्य पाळणारी मुलं, तिसरं अभिनंदन करणारी मुलं आणि चौथं बुद्धिमान आणि कल्पक मुलं. तर बुद्धिमान आणि कल्पक मुलांचा. उतार्यातून कोणाचे अभिनंदन केले आहे? हुशार मुलांचे, पथ्य पाळणाऱ्या मुलांचे, का कल्पक व बुद्धिमान मुलांचे आणि चौथं हुशार मुलांच्या पालकांचे. तर याचं ऑप्शन काय येईल? ऑप्शन क्रमांक 4 हुशार मुलांच्या पालकांचे. विद्यार्थी मित्रांनो, हा इथं जो व्हिडिओ आहे मी जो पेपर 2 मधला फक्त मराठी भाषेचा व्हिडिओ बनवला होता. तर आता बाकीचे पण आपण प्रश्नपत्रिकेमधले व्हिडिओ मी बनवते आणि टाकत जाईल. म्हणजे काय होईल की प्रश्नपत्रिकांमधलेच परत परत आन्सर म्हणजे क्वेश्चन येत असतात किंवा त्याच्याच संदर्भातले येत राहतात. तर आपल्याला ते अर्धी तयारी त्यातूनच होत असते. सर्वांना माहिती की प्रिव्हियस पेपरमधूनच बऱ्याच वेळा वापरलं जात असतात. तर आपण त्याचा अभ्यास करूया. तर आजचा व्हिडिओ इथे संपवते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.